खरंच थँक्यू. खूप खूप थँक्यू बोललो माझ्या भाई, इतका बडा आदमी आधी म्हणजे आमची अरेंजमेंट एवढी भारी. यांचं सामान बघून आलंय. 40 वर्षांचा संसार असता मम्मीने डायलॉग मारलेला. बाबू स्कूलला चालला. बाबू सामान भरलं दाखव. ही काय ती खेळण्याची पिशवी होती. हे बघ आजीची बॅग भरली. पण आजीची बॅग भरली. आता चाल सोडायला जा तिथपर्यंत. ए तुमचं काही काम धंदे नाही का? निघा मग. नमस्कार सगळ्यांना. तर ब्लॉगची सुरुवात आता फायनली शिफ्टिंगचं काम चालू झालेलं आहे आणि आम्ही उद्या जाणार आहोत कोलकाता, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि बघा आमची चिल्लर पार्टी सुद्धा आजीच्या शिफ्टिंगला आलेली आहे. माझे हात दुखले. इकडे भांडी ऑलमोस्ट काढून झाली. ट्रॉली वॉली ताई पण आहे. नाही घेतला मार्कर. मार्कर तिथेच ठेवला. तो दे, तो डब्बा दे. हा ऑलमोस्ट आता हा एम्प्टी होऊन जाईल. फ्रीज बंद करून झालाय. फ्रीज तर बंद ना. आणि इथे पण गोण्या आहेत. गोण्या फोटो काढून झाला. ए चल मदत करायला चल. थोडी मदत कर चल. खाऊच असतं. अरे हे काय चिप्स बाहेर टाकले. हे चिप्स बाहेर टाकले तुमचे. अरे नाही बाबू. डीमार्टचं सामान बाहेर नको टाकू. आपल्या तिथे लागणार आहे. बाहेर टाकलं त्यांनी ते. तो जास्त मदत करतो ना विवाद आपली. हो जास्तच खूप जास्त मदत. सगळ्यांपेक्षा जास्त मदत हा करतोय. जा दुसरं काम कर. 1 2 3 4 5 लॅपटॉप 6 7 8 9 10. इथे नाही छोटे आहे ना. 11 नंबर. आतमध्ये भरपूर आहेत तशा. का काय तुला सांभाळायला एक्स्ट्रा माणूस लागेल कोणतरी बाबा आता. 2 hours later. तो क्षण आलेला आहे आणि संध्याकाळची 7:30 झाले. आम्हाला थोडं अनलोडिंगला टाइम लागणार आहे, त्यामुळे आमचा टेम्पो. अनलोडिंग नाही लोडिंग करायला. लोडिंगला टाइम लागणार आहे. टेम्पो केवढा मोठा आहे. हे इथपर्यंत भला मोठा आका बोलसा शिफ्ट. ज्याने दिलाय त्याचं नाव तर घेतलं म्हणजे काय आलं. शिंक येणार होती का. तर हा दिलेला आहे विशाल भाईने आणि हा असा दिलाय त्याने की अख्खा आम्ही नाही तर अख्खा बोईसरच शिफ्ट होईल. एवढा मोठा पट्टेवाला मोठा आहे. एवढा मोठा टेम्पो पाठवून दिलाय विशाल भाईने. तर आता आम्ही फटाफट चला फटाफट. हे हा फक्त राहिला डिसमेंटल करायचा. तो एवढा डिसमेंटल खरंच असं वाटतं ना, म्हणजे एवढ्या वर्षांचा मम्मी पप्पांचा संसार आहे. आम्ही 2दा शिफ्टिंग केलं पण मला एवढं टेन्शन खरंच आलं नव्हतं जेवढं ह्यांचं सामान बघून आलंय. 40 वर्षांचा संसार असा मम्मीने डायलॉग मारलेला. आणि काय कुठे कुठे आपण तर प्रो आहे. आपण कितींदा केलंय. आपण प्रो आहे पण आपल्या 5 वर्षांच्या संसार. आणि माणसं आली आहेत खाली लोडिंग करायला. सगळ्यांची ड्युटी चालू झाली आणि शरद काकांची बघा मेन ड्युटी, कारण आमचा मेन माणूस उठलेला आहे. शरद काकांना ससा देऊन टाकला. सजा दिलाय. ससा. बस बस बस. किती वर्ष तसाच आहे, मग काढलाच नाहीये तो. हे मेन काम आहे. मोठं मोठं सामान गेलं. आमची मेन सरदारनी इथे असताना आम्हाला काहीच टेन्शन नाही. आणि हा सरदारजी उठलाय. सरदारनीचा भाऊ झाला आता ऑफिशियली माझा नवरा. चोनू हा तुझ्या काका का मामा आहे. हा पाना पप्पांकडे आहे ना. येईल आता.
आणि असं हळूहळू खाली होत चाललंय सगळं. मी विवानला पकडलंय. आ हा हा हा, मोकळी जागा बघ. हो माझी बाईक चढली भाई. तो विशाल भाई तो त्यांना आलेत का म्हणजे खरंच थँक्यू. सिरियसली म्हणजे लिटरली घर बघितलं तुम्ही मगाशी तेव्हा असं वाटत होतं की हे कधी भरून होणार, काय होणार, आणि आता ते होय बा. झालं पण भरून. काहीच नाही राहिलं. आणि हे फक्त टाइमपास करतील. आणि थँक्यू सो मच बाबा विशाल भाई, कारण त्याने मी अशी त्याला- अरेंजमेंट केली आहे ना की आणि अशी मजबूत सुट्टी माणसं झाली. पाठवलेली. हा सुट्टी झाली. आमच्या पण टायमाला असे तेच होते ना सगळे अर्धे. आणि अर्ध्या तासात आमचं सामान कमी होतं. खुद सीखने का मौका है. तेवढंच कर, तेवढंच कर. बघा मी परत एकदा दाखवतो. बघा थोडा मोठा टेम्पो दिला आहे. चला आता पॅकअप होते बांधतायत. पॅकिंग झाली ऑलमोस्ट. नवीन झालं वॉटर कलर. चला भाई आता शेवटचा फायनलचा रामराम करायची वेळ आली आहे. बोईसरच्या घरात रामराम करायची आता अंधारात. चला 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 बाहेर एकदम पटकन साड्या आणि मग झालं की झालं. आणि फायनली आमचा टेम्पो निघालाय, पण सकाळी आम्ही ह्या टेम्पोने परत जाणार आहे. गेला सामान गेलं. काय रडायला आलं. उद्या आई ना उद्या उद्या आपण न्यू हाऊसमध्ये जाणार. अस्मी उद्या न्यू हाऊसमध्ये. चोरी तर नाही करणार. कोण नाही चोरी करणार, टेन्शन नको घेऊ. CCTV कॅमेरा आहे त्याच्यामध्ये. हां अस्मी एक्साइटेड. आजीच्या नवीन घरी जाणार न्यू हाऊस. एक्साइटमेंट. नो एक्साइटेड नको येऊ मग तू. आम्ही जाणार. आपण जाऊया ना. नाही काय करत नाही. थँक्यू व्हेरी मच भाई. थँक्यू खरंच थँक्यू. खूप खूप थँक्यू बोललो माझ्या भाई. इतका बडा आदमी आधी म्हणजे काम आमची करतो. अरेंजमेंट एवढी भारी. काय माहितीये का दुःख जास्त मावशी चालण्याचं चालण्याचं नाही. व तू चालले हे चालले इथं काय ही आली का त्रास जाम देते. परत एकदा थँक्यू. खरंच थँक्यू. मावशी चालली त्याच्यात जास्त दुःख. जास्त खूप दुःख. बाकी काय काय आहे मग मम्मी हा मानसपुत्र मानसपुत्र. माणूस बोईसरवर हे सगळं करतो म्हणजे विचार करा. नाही 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 खरंच थँक्यू बाबा. नाही नाही नाही. त्याच्यासाठी मन मोठं लागतं ते आहे की नाही. परत येणार ना बोईसर मध्ये. तुझ्याकडेच राहिला. अरे दुसरं पण आहे का. येऊ ना मग आम्ही. विशाल भाऊची नवीन गाडी आहे विटर. मी जस्ट चालवली आता थोड्या वेळापूर्वी. चला थँक्यू सो मच राऊंड दिल्याबद्दल. थँक्यू. एक नंबर गाडी आहे. नाही 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 बस बस मजा आली चालवत. एक नंबर क्लास गाडी घेतली. एक पूर्ण राऊंड मारून आणला बोईसरचा मला. चला नाही नाही नेक्स्ट टाइम नक्की. चला टेक केअर. बाय बाय. चला. आणि आमचं सामान सगळं भरून म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला इको येत असेल. आणि इथे मॅडम जेवायला बसली आणि मला विशालने गाडी चालवली. एवढी मला व्हिडिओ शूट नाही करता आला कारण मी विशालशी बोलत होतो तर त्याच्यामुळे. पण भाई एक नंबर गाडी. मी कृतिकाला तेच बोलतो भाई आपण घेऊया एक दिवशी. मी बोललो एक दिवशी घेऊ आपण गाडी. बाकी आता मी जेवणार आणि हा ब्लॉग सकाळी 4 वाजता सुरू करू. चला आम्ही सकाळी 4ला निघणार आहोत. फक्त हे तिघे जेवतील. बॅटरी डाऊन 4 वाजता कंटिन्यू करायचं. The next day. हे कशाचा आवाज येतो. वर नको ठेवू असं. खाली घरंगळणार असं नको ठेवू. हा हा बरं इथे ठेव. हे ठेव मागे. प्युरिफायर ठेव. हा रात्रीचे 3 वाजता बोलले होते पण आता सकाळचे 5 झालेत. भरपूरच जास्त टाईम झाला. आणि आता मी निघतोय बोईसरांना. फायनली लास्टचा साई जयश्रीला दिसत नसेल साई जयश्री तुम्हाला पण इथे बोईसरला हीच बिल्डिंग साई जयश्री अपार्टमेंट. आता मी निघतोय. तुम्हाला डायरेक्ट मी आता दिसतच नसेल ॲक्च्युली. दिसत हां वगैरे. मी थकलो आता. बरंच सामान बाकी होतं ते भरलं आता आम्ही. आता मला जास्त काही बोलता नाही येणार. ठीक आहे चला. आणि फायनली आता वाजले 9:15 आणि आम्ही जस्ट मी कृतिका आणि बस पोचले. सामान आणतो एक थोडं आणि मला ऑफिसचं काम पण करायचं आहे.
माझी झाली हवा टाईट. मी झोपले फक्त 2 तास, फक्त 2 तास. आणि हा इकडनं व्ह्यू आहे, सगळ्या बिल्डिंग आहे आजूबाजूला. बाकी लोकेशन तुम्हाला बऱ्याच जणांनी गेस पण केलं आहे. ठीक आहे, आता थोड्या वेळाने भेटतो. माझं काम पहिले लॅपटॉप ऑन करून काम चालू करतो आणि मग तुमच्याशी बोलतो थोड्या वेळाने. सॉरी. आणि आमचं अनलोडिंग झालेलं आहे आणि आणि मम्मी पप्पा आलेले आहेत, ताई, अवनी, अस्मी, आणि ते लोक येत आहेत आता. आले. मम्मी पप्पा, ताई आणि अवनी, अस्मी आणि विवान या गाडीतून आलेत. आणि थोडं देवारा वगैरे होता तो या गाडीतून आला. हे बघा, हिरो हिरोईन आलेले आहेत. विवान बघतोय. आय छोनो विवान विवान ओय काय मी दिसली तुला. अशी तुम्हाला दाखवलं, मम्मी पप्पा ताई सगळे आलेले आहेत. आणि इथे आम्ही जेवतोय आणि जेवणामध्ये आमची एक्सप्लोरर जी आहे ना, तिने आम्हाला एक छान अशी मालवणी खानावळ होती ती सजेस्ट केली होती. आणि तिकडचं जेवण होतं चवळीची भाजी, छोले, व्हेज पुलाव आणि चपाती. पण जो पुलाव आहे तो एवढा भारी आहे. हा मस्त. ताट नाही उचलू शकत कारण मी पत्रावळी घेतली म्हणजे नुसता तो घास असा जिभेवर ठेवला तरी विरघळून जातोय पुलावचा. मस्त, एकदम टेस्टी. आणि काय आहे, आम्ही एकतर आधी थकलोय एवढे, तुम्हाला पसारा दिसतोय मागे, त्याच्यामध्ये ते जेवण अजूनच अमृत तुल्य लागतंय आम्हाला, बरोबर ना? म्हणजे भुकेला आपल्याला वडापाव पण आवडतो तशी गत नाहीये, खरंच जेवण खूप चविष्ट आहे. छान आहे, मस्त एकदम. आता आम्ही जेवतो. आणि तुम्ही म्हणाल आमची चिल्लर पार्टी कुठे गेली? कुठे गेली चिल्लर पार्टी? चिल्लर पार्टी आतूकडे गेली आहे. तर दुपारी जेवण दाखवलेलं आणि आता संध्याकाळी नाश्त्याची वेळ झाली आहे. आणि नाश्ता आणलेला आहे द वन अँड ओनली मिस्टर नाईक. जिजूंनी नाश्ता आणलाय. आम्ही सकाळी काम करायला बसलेलो, ते आता संध्याकाळी 6:30 काम करत होतो. आणि ह्याच्यामध्ये आम्ही सगळं हे बुक नवऱ्याला विचारत पण नाही. शर्राम वाटली पाहिजे, शर्राम. आता ऑलमोस्ट सेटअप झालं आहे, फक्त हे जे आहे ना हे थोडं राहिलं आहे. ते कपाट सेटअप झालं, बेड सेटअप झालं आणि संध्याकाळचा मागचा व्ह्यू बघा. तर याच नोटवरती मला माहिती नाही हा ब्लॉग कसा झाला आहे, खरंच नाही माहिती. जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय.